या आम्ही सगळ्या बंद करून टाकल्या। त्याच्यानंतर जास्तीत जास्त मीटिंग ह्या ऑनलाईन करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न केले। एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं मी स्वतः माझ्या विभागामध्ये कालच रिव्ह्यू घेतला आणि जे आउटसोर्स करून आम्ही गाड्या घेतो त्या ट्रान्सपोर्टरना आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला डिझेल आणि पेट्रोलची गाडी नको, आम्हाला EV व्हेकल द्या। ती देखील माझ्या डिपार्टमेंटमध्ये सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे स्वतःपासून जर सुरुवात झाली तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्याची सुरुवात उद्योग विभागानं केलेली आहे आणि विशेषतः स्वतः शिवसेना ज्यांच्या नेतृत्वाखाली चालते ते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील केलेली आहे। पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत, आज 3-3 रुपयांनी वाढ झालेली आहे। भाज्यांचे दर पण 40 ते 50% वाढले। महागाईचा भडका उडतोय मुंबईमध्ये। नाही, त्याची प्रोव्हिजनच आपल्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेली आणि काल शरद पवार साहेबांनी देखील सांगितलं की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे ते भारतातल्या जनतेनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे, हे देखील काल शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे। आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी सांगितलेली स्टेटमेंट ही या सगळ्याचं उत्तर आहे। आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आहेत, त्यांचा आज मोर्चा निघतोय आणि वर्षा भंगावरती मोर्चा करतायत। तुम्ही कोकणातलेच नेते आहात, काय नेमकी परिस्थिती आहे तिथली आणि काय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघतोय। मी 3 ते 4 वेळा राजू शेट्टी साहेबांशी बोललो आणि मी आजही सांगतो की या मोर्चाची आवश्यकता नव्हती। मी स्वतः कॅबिनेटमध्ये आंबा नुकसान भरपाई वाढवून द्यावी यासाठी प्रयत्न करतोय, प्रयत्न केलेले आहेत आणि पुढच्या 7-8 दिवसामध्ये त्याला नक्की यश येईल। परंतु मला असं वाटतं की राजू शेट्टी साहेबांचा कोणीतरी गैरसमज करून दिलेला आहे। ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हेडक्वार्टर असलेल्या रत्नागिरी शहरात ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला जे बसलेले असतात ते आंबा व्यापारी कमी आणि UBTचे पुढारी जास्त असतात। त्याच्यामुळं राजू शेट्टींना देखील मी विनंती केलेली आहे। राजू शेट्टींच्या जे जवळ असतात त्यांच्याशी माझं बोलणं झालं की थोडंफार याला पक्षीय वलय देण्याचं काम आमच्या जिल्ह्यातले लोक करतायत आणि हा राजू शेट्टी साहेबांचा शेतकऱ्यांसाठी काढलेला किंवा आंबा बागायतदारांसाठी काढलेला मोर्चा आहे की UBTनं त्यांचा गैरसमज करून UBTचं प्रश्न कुठेतरी आंबा बागायतदारांमध्ये वाढावं म्हणून राजू शेट्टींचा उपयोग केलाय, हेच काही कळेना असं झालेलं आहे।